कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेत ही असतं, पण ते हसत हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवटीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. श्री स्वामी समर्थांचे अद्भुत आणि सुंदर विचार तुमचे जीवन बदलून टाकतील. तुम्ही विचार पूर्ण वाचा, हा व्हिडिओ पूर्ण बघा, आपल्या जीवनामध्ये यांना आत्मसात करा. माझा हा निवांत क्षण असून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवू नाही. वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः. निस्वार्थ कर्माचा रोप लाव. कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस. कोणास त्या रूपावर येणाऱ्या फळांवर अधिकार फक्त तुझाच आहे. चिंता तुला त्रास देत असतील, भीती सतावत असेल, कुणी नसेल तुझा संगती साथी, तर घाबरू नकोस. नको काढूस पण, नको बघू स्वार्थी, नको मारूस मन, मी तुझाच आहे प्रतिक्षण आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना मन. माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर. कोणीही तुझे काही बिघडवू शकणार नाही. नित्य माझी स्मरण कर. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म. बाकी तुझा मनाचा पसारा करता करता नाम खेळत जा. मग नऊ रेमन आणि नाही पसारा. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. खरे समाधान ही नियती आहे की डिस्काउंट खाना सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. माझ्या भक्तांना पाठ वर्ष देत असतो. ज्यांनी मला जाणवली त्यांना ही करते, अण्णा नाही कळले त्यांनी मला आपण गमावले. अतिउच्च शिखरावर जरूर पोहोचा, पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही, तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून. माझी निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही, म्हणूनच अक्कलकोट माझा भक्ताचे हृदय आहे आणि त्यांचे हृदय माझे श्वासात धाम. माझे सच्चे भक्त कधी कुणाला दुखवत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहे. जो साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करतात, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालतो. भक्ताच्या हाकेच्या आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की हाकेला धावतो, म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो. भक्त जरी प्रेमाने मला स्वामी म्हणत असला तरी तेच माझे स्वामी आहेत, कारण त्यांच्या स्वामध्ये मी आहे. स्वामी तुम्हाला वाटते तेवढी जीवन कठीण नाही. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते, मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो. ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे साथ, पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्याला निर्माण होते, ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते, ती उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणीमध्ये सर्व सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा. जेव्हा आपला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहिती आहेत आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराजच आहेत. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा.
त्याची रोज न चुकता मनोभावे सेवा करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मी का भिवू, मी चुकीचा नाहीये, मला काय कोणाची भीती, जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक माझ्या सोबत आहे तेव्हा मी का घाबरू. कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे. संकट आलीही की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुम्हाला, अनुभव नक्की घ्या. स्वामी गुरुमाऊली, तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील, मोहमाया सारी भुलून जाशील, या जगाशी तुझे काही घेणे देणे नाही. म्हणशील तर संसार तुझा नाही, तर स्वामी तुझा. माणूस असू दे प्राणी असू दे, ठेव समानतेचे भान. एवढे लक्षात ठेव, तिथेही स्वामी आहेत हे जाणून. उपवास कर किंवा नको करू तुझी मर्जी, जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझा मोह आवर, मात्र नक्की विजय मिळव. तू रोज मठात जा किंवा नको जाऊस ही तुझी इच्छा आहे. तिथे ना तर मस्तक झाला नाही तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्की विजय मिळव. तू सोहळा मान किंवा नको माणूस, हक्का तुझा ते सर्व मानला नाही तरी देखील चालेल, पण तुझा आचार मात्र नीट आणि पवित्र ठेव. तू रोज 11 माळी जप, स्वाध्याय कर, शस्त्र वाचा किंवा नको वाचूस, तुझी निवड. त्यासाठी वेळ नाही दिला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन नक्की वाचा. मग तुला ही जमते का. तू मंदिरात सेवेला ये किंवा नको येऊस ही तुझी आवड आहे, त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये देव पाहायला नक्की शिक. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या स्वकीय विरुद्ध सुद्धा. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे. स्वामी भक्तांना कधी वर्यावर सोडले नव्हते. कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्तासोबतच असणार. मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय. प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिवू नकोस, पुढे जात जात संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहे. मग आपण पुढे का नाही जायचं का. अखेरच्या क्षणापर्यंत कार्य करत राहा, हे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दर्शवले आहे. म्हणून प्रगती साधायची असेल तर मनुष्याने एका जागी बसून राहता कामा नाही, प्रवाही असावे, पुढे जात राहावे, हे श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे. आळशी माणसाचे तोंड बघू नका. श्री स्वामी समर्थांनी हे अनेक वेळा म्हटले आहे. प्रतिक्षण माणसे त्यांना आवडत नसायची. आळस हा माणसाचा शत्रू आहे. मनुष्याने उद्योगी राहावे हे त्यांचे म्हणणे होते. म्हणून ते कायम म्हणत असत, मुंगी होऊन साखर खावी. श्री स्वामी समर्थ.